वायग्रा सुरक्षित आणि परिणामकारक ठरतो किंवा चक्कर येऊ शकते असणाऱ्या पुरुषांनी स्वतःहून वायग्रा घेऊ नये. मात्र वायग्रा कोण घेऊ शकतं, कधी घ्यायला पाहिजे, काय इरेक्शन येत नाही किंवा टिकत नाही त्यांच्यासाठी वायग्रा योग्य ठरू शकतो. मात्र ही गोळी केवळ घेतल्याने इरेक्शन येत नाही. कामाची भीती असणं, आत्मविश्वास कमी असणं, त्यासोबतच नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण होतं. आजकाल इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच गरज असताना इरेक्शन न येणं ही समस्या अनेक पुरुषांना भेडसावत असते. अशा परिस्थितीत वायग्रा ज्यात मुख्य घटक आहे सिडालाफिल असतो, तो गोळी पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थ सुधारण्यासाठी वापरली जाते. मात्र वायग्रा कोण घेऊ शकतं, कधी घ्यायला पाहिजे, काय त्याचे डोसेस किती असावे आणि त्याचे फायदे काय आहे, दीर्घकालीन दुष्परिणाम कुठले, हे सगळं काही फार महत्वाचं आहे आणि तेच आपण आज जाणून घेणार आहोत तज्ञ डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून. डॉक्टर उमेश मुंदडा गेल्या 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करताय. 1985 पासून ते रुग्णांना सेवा देत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात. वायग्रा कोण घेऊ शकतो? सामान्यतः पुरुष ज्यांना सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दरम्यान इरेक्शन येत नाही किंवा टिकत नाही त्यांच्यासाठी वायग्रा योग्य ठरू शकतो. मात्र हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या पुरुषांनी स्वतःहून वायग्रा घेऊ नये. तसेच महिलांसाठी किंवा 18 वर्षाखालील पुरुषांसाठी वायग्रा सुरक्षित नाहीये. डॉक्टर मुंदडा असं सुद्धा सांगतात की प्रत्येक व्यक्तीची शारीरिक जी स्थिती असते ती वेगळी असते, त्यामुळे डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. वायग्रा कधी घ्यायला पाहिजे, त्याचे डोसेस किती असायला पाहिजे. वायग्रा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी अगोदर 30 ते 60 मिनिटाच्या आधी तुम्हाला घ्यायचा आहे. गोळी घेतल्यावर इफेक्ट 4 ते 5 तास टिकवता येतो. प्रारंभिक जे डोसेस आहे ते सामान्य 50 mg असते, जी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 25 mg ते 100 mg पर्यंत वाढवता येते. दिवसातून एकाहून अधिक गोळी घेणं टाळायचं आहे. ध्यानात ठेवा, वायग्रा फक्त सेक्शुअल स्टिम्युलेशन असतानाच काम करतं. ही गोळी केवळ घेतल्याने इरेक्शन येत नाही. वायग्राचे अनेक फायदे सुद्धा आहेत, जसं की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दरम्यान इरेक्शन सुधारतं, परफॉर्मन्स एन्झायटी कमी होऊ शकते, यात मदत होते. त्यासोबतच पुरुषांचा आत्मविश्वास आणि सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मध्ये सुद्धा सुधारणा होते. दीर्घकालीन जे दुष्परिणाम आहेत ते कुठले आहेत, तर डोकेदुखी होते, चेहरा लाल होतो, पोटदुखी होते किंवा चक्कर येऊ शकते. काही सामान्य दुष्परिणाम सुद्धा यात आहे, ज्यामध्ये हृदयविकार, कमी रक्तदाब असलेल्या पुरुषांनी तर हे घेऊच नाही. अतिवापर केल्यास किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेतला आणि जर तुम्ही वापरला आणि लॉंग टर्म सेक्शुअल हेल्थ, विजन किंवा हिअरिंगचा जो आहे तो परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे डॉक्टर मुंदडा हे ठामपणे स्पष्टपणे सांगतात की वायग्रा केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला वापरायचा आहे. यासोबतच इरेक्टाईल डिस्फंक्शन ही फक्त शरीराचीच नाही तर मानसिक समस्या सुद्धा असू शकते. कामाची भीती असणं, आत्मविश्वास कमी असणं, त्यासोबतच नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण होतं, हे सुद्धा मुख्य घटक असतात. त्यामुळे लाईफस्टाईल सुधारा, ताण कमी घ्या, संतुलित आहार घ्या, व्यायाम करा, गरज असल्यावर काउन्सिलिंग घ्या आणि या सगळ्याकडे मुख्यतः लक्ष द्या. शेवटी योग्य तपासणी असेल, अचूक निदान असेल आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतल्यास वायग्रा सुरक्षित आणि परिणामकारक ठरतो. तसेच पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थ आणि आत्मविश्वासाला जो बळ आहे तो सुद्धा वायग्राने मिळतो. ही माहिती केवळ शैक्षणिक आणि त्यासोबतच जागरूकतेच्या दृष्टिकोनातून बनवली आहे. त्यामुळे स्वतःवर उपचार करण्यासाठी वापरू नका. दीर्घकाळाचा त्रास असेल, एखादा आजार असेल तर औषध उपचार चालू असतील तर तज्ञांचा सल्ला घ्या. क्लिनिकल सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घ्या, तो तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे.